नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपासाची मिनी थाळी. त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे भरलेली हिरवी मिरची उपासाची आणि त्याचबरोबर सफेद कढी केलेली आहे मी आणि वरेचा भात. तर आता आपण ना बघा, आपल्याकडे आता पावसाळा चालू झाला की बरेचसे आपल्याकडे उपास चालू होतात. रोज रोज खिचडी, रताळी किंवा बाकीचे पदार्थ खाऊन तेल तूपचं प्रमाण जास्त होतं आणि आपल्याला डोकंदुखी वगैरेचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर पूर्ण श्रावण महिना असतो. तर तुम्हाला रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही उपासाची मिनी थाळी नक्की ट्राय करा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. थँक्यू. इकडे मी तवा गरम करत ठेवला आहे. ह्याच्यामध्ये मी मूठभर शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे. याच्यामध्ये जे पदार्थ मी घेतलेले आहेत ते सर्व आपण उपासाला वापरतो. तेच पदार्थ इकडे मी घेतलेले आहे. इकडे ना मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपले शेंगदाणे आता थंड झालेले आहे. तर ह्याच्यामध्ये ना आता मी ह्याच्या साली काढलेले नाही आहेत, मी अशाच वापरणार आहे हे. तर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. त्याचबरोबर इकडे ना मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे. ही हिरवी मिरची बिना तिखटाची आहे. तुम्ही तिखट जास्त खात असाल तर वापरू शकता. तर इथे मी कोथिंबीर घेते मूठभर. याच्यामध्ये आता आपण 1 चमचा छोटा जिरं घालूया आणि हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवून आपल्याला असा याचा ठेचा करून घ्यायचा आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. इकडे मी एक छोटासा बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा आपण उकडून घेतलेला आहे. ह्याला छानपैकी आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे. इथे बटाटा आता माझा कुस्करून झालेला आहे. तर आपण जे आता आपण ठेचा करून ठेवला होता शेंगदाण्याचा, तो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. ह्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे. लिंबू जर तुम्ही उपासाला खात नसाल असाल तर तुम्ही स्किप करू शकता. तर आता हे आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे आपलं हे चांगल्यापैकी मिक्स करून झालेलं आहे. तर इकडे मी ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ज्या आपण ह्या मिरच्या जाड्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत. ह्या मध्येच चिरून घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची ही पूर्ण स्टफिंग भरून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये फारशा बिया नसतात. जर असतील तर तुम्ही काढू शकता. मी काढलेल्या नाही आहेत. मी अशाच हे सर्व आपलं भरत आहे. हे बघा, हे आपल्याला ह्याच्यामध्ये सारण सर्व वरून ते खालच्या शेंड्यापर्यंत सर्व आपल्याला हे भरून घ्यायचं. एकदम घट्ट असं भरलेली उपासाची मिरची. तर आता आपलं हेच बघा, अशा प्रकारे मी सर्व भरून घेतलेलं आहे. आता आपण त्याच तव्यामध्ये हे आपण फ्राय करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून हे फ्राय करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला जे आपण भरलेली बाजू आहे ना ती पहिली आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि हे असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आता आपल्या इकडे ना 3 मिनटं झालेली आहेत. तर आता ह्याला आपण पलटी करून घेऊया. मिरच्या आपल्याला चारी बाजूने आपल्याला चांगल्यापैकी शेकवून घ्यायच्या आहेत. असं करून आपल्याला हे चारी बाजूनी मिरची भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरची भाजून घ्यायची आहे. तर आता एका साईडला आहे ना मी वरीचे भात बनवायला ठेवलं होतं. वऱ्याचा भात तर आपण सर्वांना माहितीच आहे कसं बनवायचं. बघा, इकडे आमच्याकडे पावसाळा चालू झालेला आहे. छानपैकी पाऊस पडत आहे आणि मस्तपैकी आता मिरच्यांचा वास येत आहे. इकडे मी आहे ना फोडणीसाठी एक पात्र घेतलेलं आहे. आता ह्याचं फोडणीचं पात्र मी ह्याच्यासाठी घेतलं. इथे मी आहे ना कढी करत आहे.
कढीसाठी इथे मी राई, जिरं, कढीपत्ता आणि एक छोटीशी मिरचीचा तुकडा घेतलेला आहे. आता कढी कसली करत आहे मी, इथे मी 3 चमचे दही घेतलं होतं. त्या दह्याचं मी थोडंसं पाणी टाकून पातळ केलेलं आहे. हे बघा, हे दही मी थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे ताकासारखं आणि हे याच्यामध्ये टाकलेलं आहे. ह्याला आपल्याला उकळ द्यायची नाही आहे. आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे, कारण उकड काढली की ह्याला आपण हे कढी आपली फुटू शकते. कारण ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ वगैरे काही लावायचं नाही आहे, ही आपल्याला अशीच बनवायची आहे. आता मी गॅस बंद करत आहे. आता तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये दाखवते. हे बघा, इकडे मी वरीचा भात केलं होतं. वऱ्याचा भात आपलं जिरं टाकून, तेल टाकून, थोडंसं पाणी टाकून मी वऱ्याचा भात केलं होतं. त्याचबरोबर इथं भरलेली मिरची आणि सफेद कढी. ही मिनी थाली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. थँक्यू.